आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक धवल चांदवडकर. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है जो तुम भी कहो. हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो तुम भी कहो. वो शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं. जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे देश तो अपनी शान है. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. छान गायलास, छान गायलास. उत्तम. मला कल्पना आहे ब्रेथलेस शंकर महादेवन यांनी गायलेलं त्यांच्या त्या ब्रेथलेस सारखंच हे पण थोडंसं दमछाक करणारं गाणं आहे. तरी सुद्धा नेहमीचा धवल नाही, पण या गाण्यासाठी अपेक्षित असलेला धवल दिसला. आणि छान, म्हणजे मला आवडलं, तुझा हा प्रयत्न आवडला. उत्तम. थँक्यू. मस्त गाला बाबा, सुपर गायलास, खरंच छान. म्हणजे दम लागणं स्वाभाविक आहे या गाण्यामध्ये, आणि त्याच्यामुळे जे काही थोडं 8 ते 9 सेंटने इकडे तिकडे जर एखाद 2 ठिकाणी जो सूर झाले असतील, बट तरी ते कन्सिडरेबल आहेत. आणि मला आवडलं गाणं खूप छान, बिकॉज या एनर्जीला, या रिदमला आणि ह्या पर्टिक्युलर गाण्याला हवा असणारा मूड सॉलिड क्रिएट झाला. सो ऑल द बेस्ट. दिलाय. थँक्यू. एका सामान्य विद्यार्थ्यापासून तुम्ही एक सैनिक घडवता, तर हे घडवतानाचा तुमचा दृष्टिकोन काय असतो? आम्ही ज्यावेळी शिकवतो किंवा कोणाला पण शिकवताना मी हे बघत नाही की कोण आहे समोरचा माणूस, त्याला 0 पासून वर काढायचंच आहे. त्यामुळे त्यांना कधीच भेदभाव नसतो, कडक शिस्त असते, त्यामुळे ते बनू शकतात. मला सांगायचं एकच गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही शिक्षण, तुम्हाला जर पुढचं वर जायचं आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट सहन केली तरच तुम्ही वर जाऊ शकता. आपण तुमच्या स्टुडंट्सनाच विचारूया,
खूप शिस्त आणि खूप स्ट्रिक्ट असतं ना तिकडचं वातावरण. मग तुम्ही सध्या काय तुम्हाला सहन करावं लागतंय? जी शिस्तीची सवय जी आम्हाला सरांनी लावली त्याबद्दल प्रथम मी त्या सगळ्यांना थँक्स बोलू इच्छितो. लहानपणी एक धडा होता, धड्यात मी वाचलं होतं, जीविताचा उरलेला प्रत्येक क्षण या भारतभूच्या नावे अर्पण करीन. ते शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत तसे लक्षात आहेत. हे जीवन भेटलंय ते देशासाठीच आहे. आता NCCचा स्टुडंट बोलला म्हणून मी एक माझी NCCचा स्टुडंट बोलू इच्छितोय. सर, मला NCCत ॲडमिशन मिळेल का? नाही, कारण आत्ता तुम्ही बघाल माझ्याकडे तर आत्ता जरा तरी बरा दिसतोय, पण माझ्याकडे बघून कोणालाच वाटलं नाही की याला NCCत घेतील म्हणून. आणि मी जाम नर्वस. फक्त एकच गोष्ट होती की त्याच्यामध्ये एक तर गाणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवाज. मोठ्या आवाजात ते परेड सावधान, आणि त्याच्यावरती माझं सिलेक्शन झालं होतं. माझी तब्येत वगैरे नव्हती. जेव्हा मला आमच्यासाठी युनिफॉर्म आले 50 जणांच्या मध्ये, तर 100 युनिफॉर्म आले होते आणि त्याच्यातला एकही मला येत नव्हता. माझ्या मापाचा शूज नव्हता. परमिशन घेतली आणि माझ्यासाठी टेरिकॉटचा वेगळा युनिफॉर्म मी स्वतःच्या खर्चाने शिवून घेतला होता. पण NCC मध्ये जायचंच होतं आणि ते परेड वगैरे सगळं करायचं होतं. एक गोष्ट मुद्दा मी सांगू इच्छितो की त्या अतुलला शारीरिक त्या क्षमतेमध्ये फिट बसत नव्हता. म्हणजे छाती फुगवून किती अशी कशी किती त्याच्यामध्ये फुगवली काहीच तरी नव्हतं. ती सुद्धा होत नाही. म्हणजे काय किती फुगून त्याचं काय करणार म्हणजे ती याला म्हणजे फक्त काय म्हणतात आवाज. बिकॉज ते पहाडी तो होताच, हा पोवाडा वगैरे गायचा तो पहाडी आवाज होताच. आणि ती ऑर्डर ऑफ कमांड नावाची जी गोष्ट होती ना, त्या गोष्टीमुळे आणि विचार, मला ऑर्डर ऑफ कमांड होतं, उंची होती, छाती होती, बाकी सगळं फिट होतं. वा 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 क्या बात आहे. NCCचे कपडे मला मिळायचे त्याच्यासारखे शिवायला नव्हते लागलेले. पण त्याच्याकडे जी भावना होती ना, ती माझ्याकडे लहान बुद्धी नाही. अतुलला NCCची स्कॉलरशिप पण मिळाली होती. त्यासाठी जी एक ओरल एक्झाम असते त्याच्यामध्ये अतुलला प्रश्न विचारला, राहतोस कुठे? राजगुरुनगर. वैशिष्ट्य काय राजगुरुनगरचं? तेव्हा अतुलने वैशिष्ट्य सांगितली. ठीक आहे, तुला भावंड किती? अवघड आहे सांगणं म्हणे. अवघड का? खूप आहेत. खूप काय उत्तर झालं का? नाही, खरंच सर खूप भावंड आहेत. असं नाही म्हणजे मला सांग तुला भावंड किती आहेत? सर म्हणे आम्ही जेव्हा स्कूलमध्ये पहिल्यांदा येतो आणि जेव्हा स्कूल सुरू होतं आमचं तेव्हापासून लहानपणापासून एक सवय आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आय थिंक या उत्तरावर स्कॉलरशिप. मग तिकडे छाती नाही, जज्बा महत्वाचा आहे. खरंच आम्हाला दोघांनाही जर का परत संधी मिळाली ना तर खरोखर यांच्याबरोबर बसायला आवडेल, असाच युनिफॉर्म घालून. सारेगामापा, आई गं, सारेगामापा.